आता चर्चेला सुरुवात. ना ना, आता चर्चेला सुरुवात आहे. अध्यक्ष महोदय धन्यवाद. सार्वजनिक आरोग्य एकदम विभाग शॉर्ट मध्ये सांगा, कारण चर्चेला आपण आता सुरुवात खूप करतोय. महत्वाचा विषय माझा ऐकून घ्या. बाकीच्याला पण सगळ्यांना दोनच हात मिनिटं वर माझा करतील. ऐकून घ्या प्लीज. सार्वजनिक आरोग्य विभागाची 27/2/2026 ला एक जाहिरात आलेली आहे. वैद्यकीय अधिकारी गट S20 पदभरती 2025-26 स्वतंत्र निवड मंडळानं जाहिरात दिलेली आहे. आणि अत्यंत खेदानं आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास मला ही बाब आणायची आहे. 1440 जागांची जाहिरात आहे आणि आरक्षणाची वर्गवारी आहे, टक्केवारी आहे. या टक्केवारीनुसार ही जाहिरात दिलेली नाही. अनुसूचित जाती 13% असताना 1440च्या टक्केवारीनुसार मध्ये 187 जागा देणं अपेक्षित होतं. 71 जागा दाखवलेल्या आहेत. आदिवासी जमातीच्या 7% आरक्षणाच्या टक्केवारीनं 100 जागा पाहिजे होत्या, 15 जागा दाखवलेल्या आहेत. विमुक्त जाती 00 जागा पाहिजे होत्या 43, 3%. विमुक्त भटक्या जमाती जागा पाहिजे होत्या 2.5%, 36 दाखवलेत 00. भटक्या जमाती जागा पाहिजे होत्या 50 दाखवलेत 00. भटक्या जमाती 2% जागा पाहिजे होत्या च्या 28 जागा दाखवलेत 00. इतर मागास प्रवर्ग 19% आरक्षण जागा अपेक्षित होत्या 273 जागा दाखवल्यात 148. खुला प्रवर्गामध्ये जागा अपेक्षित होत्या 403 जागा दाखवल्यात 864. इतका मोठा अन्याय सार्वजनिक आरोग्य विभागानं याच्या संदर्भातलं निवेदन दिलं पाहिजे. तुम्ही बिंदू नामावली तपासून रोस्टर तपासून ही जाहिरात दिली आहे का? याच्या नसेल तर ही जाहिरात रद्द करावी आणि रोस्टर प्रमाणे आमच्या टक्केवारीनुसार ही जाहिरात आली पाहिजे. नाही अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य म्हणतात त्यांनी सुद्धा मला ती जाहिरात दाखवली. म्हणजे वंजारी समाजाचा 0, 1400 मध्ये एक सुद्धा जागा नाही. धनगर समाजाचा 0, 1400 मध्ये एक सुद्धा जागा नाही. हे सगळे जे आहेत फार चुकीची अशी ती जाहिरात आलेली आहे. मी सन्माननीय मंत्री महोदयांना वरती जाऊन भेटून आलो आणि त्यांना सांगितलं की हे तुम्ही तपासून पहा आणि तुम्हीच जी टक्केवारीवरती लिहिली आहे त्या टक्केवारीच्या हिशोबामध्ये ह्या सगळ्यांना जागा मिळाल्या पाहिजेत. तर ते त्याप्रमाणे ते म्हणाले मी उद्यापर्यंत जे आहे त्याचा अभ्यास करून खुलासा करतो. त्याचे निवेदन करू. ठीक, चला मग अध्यक्ष चर्चेला सुरुवात. ना ना, करतो चर्चेला सुरुवात. कालच आपण प्रशासन विभागाच्या या मागण्यांवर चर्चा केली. अध्यक्ष महाराज, मी कालच आपल्याला या निमित्तानं सांगितलं सभागृहाला की नाम बिंदुवली जी आहे असते अध्यक्ष महाराज ही रोस्टराची, ही या सरकारने तयारच केली नाही. त्यामुळे आता सन्माननीय सदस्य पडळकरांनी जो प्रश्न उपस्थित केला या ठिकाणी अध्यक्ष महाराज आणि छगन भुजबळ साहेब मंत्री महोदयांनी जी भूमिका मांडली, अध्यक्ष महाराज मागासवर्गीयावर सातत्यानं अन्याय या नोकर भरतीमध्ये होताना आपण पाहतोय. अध्यक्ष महाराज, हा काही राजकारणाचा भाग नाही आहे. पडळकर सत्ता पक्षाचे आमदार आहे, मंत्री स्वतः या ठिकाणी भूमिका मांडतात आहे. अध्यक्ष महाराज, शासनाने याची नोंद घेतली पाहिजे. नुसतं एका विभागात नाही आहे भुजबळ साहेब, हे सगळ्या विभागात चाललेलं आहे. आणि म्हणून सरकारने या मागासवर्गीयावर अन्याय होण्याची जी प्रक्रिया नोकर भरतीमध्ये जी सुरू केलेली आहे, शैक्षणिक विभागात सुरू केलेली आहे, ही तातडीनं थांबवली पाहिजे. ही भूमिका आमची पण आहे आणि सरकारने त्याचं एक वेगळं निवेदन करून या पद्धतीचं कुठल्याही मागासवर्गीयावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल, हे आमची पण अपेक्षा अध्यक्ष महाराज. आणि काल आपण मागण्या मंजूर केल्या त्याच्यामध्ये आम्ही ही भूमिका मांडली होती. अध्यक्ष महाराज, मी आता विभागावर